नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या दिवसामध्ये अगदी झणझणीत आणि गरमागरम पिठलं तर झालंच पाहिजे. असा हा गरमागरम आणि झणझणीत पिठलं गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत तर खायला भन्नाट लागतो. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण अगदी साधं वाटण करणार आहोत. वाटणामध्ये अर्धा ते पाऊण चमच मी जिरं घेतलं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या कळ्या. अजिबात पाणी न टाकता आपल्याला हे वाटण अगदी दरदरं पिसायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपलं वाटण तयार आहे. साईडला आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता पिठलं म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी जवळपास मी तेल घेतलं. तेलामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी घालूया आणि आपण जो वाटण तयार केलेला होता लसण मिरची जिरेचा तो वाटण घालूया आणि नंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेले जवळपास 2 मी कांदे घातले. आता आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी 2 मिनिटासाठी किंवा हलका कांद्याचा रंग बदलेपर्यंत, हलका सोनेरी रंग येईपर्यंत किंवा कांदा अगदी थोडा सॉफ्ट होईपर्यंत कांदा परतून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला हलका रंग चढलेला आहे, म्हणजे जिथं आपला कांदा छान भाजून झालेला आहे. आणि या स्टेजवर आपण 1 वाटी इतकं बेसन घालणार आहोत. आता पिठलं करण्यासाठी इथं मी बेसन भाजून घेणार आहे. सहसा पिठलं हे पाण्यामध्ये बेसन मिक्स करून त्यापासून एक घोळ तयार केला जातो आणि त्याचं पिठलं तयार केलं जातं. पण इथं मी थोडी वेगळी पद्धत वापरत आहे किंवा मी याच पद्धतीने सहसा पिठलं करते. हे पिठलं अगदी खायला झणझणीत लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथं आपण बेसन अगदी छान खमंग आणि खरपूस वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. बेसन भाजायला थोडं जास्त वेळ लागतो आपल्याला. अगदी बेसनाचा कलर किंवा रंग बदलेपर्यंत आपण बेसन अगदी मंद आचेवर भाजून घेतलं. आणि नंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे, 2 ते 3 चम्मच लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चम्मच धने पावडर घालूया किंवा चवीनुसार मीठ घातलं आणि 1 टोमॅटो सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. आता पुन्हा आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा जवळपास 1 मिनिटासाठी तरी हे सर्व मसाले आपण बेसनासोबत पुन्हा भाजून घेऊया. तर अशा प्रकारे मिठाचा हलका ओलसरपणा येतो किंवा आपण त्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातला त्याचा ओलसरपणा येतो आणि त्या ओलसरपणामुळेच सर्व जिन्नस छान भाजले जातात किंवा शिजण्यास थोडी मदत होते आपल्याला. अजिबात भाजी किंवा पिठलं जळत नाही. आणि या सर्व प्रोसेस आपल्याला अगदी मंद आचेवर करायचं आहे. आता ह्या सर्व बेसिक मसाले आपण भाजून घेतल्यानंतर या स्टेजवर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर जवळपास मी इथं 2 ते 3 ग्लास पाणी घातलं. तर अशा प्रकारे आपण ज्या पाण्याचा वापर केलेला आहे किंवा या बेसनामध्ये मी जो पाणी टाकलेला आहे तो पाणी अगदी नॉर्मल आहे. आपला नॉर्मल पाण्याचाच यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला बेसनाच्या गाठी मोडायला वेळ मिळतो. कारण पाणी हा थंड आहे, याला उकळी यायला थोडा वेळ लागतो आणि पूर्णपणे आपल्याला गॅस कमी करायचा आहे, जेणेकरून पाण्याला गरम होण्यास किंवा उकळी येण्यास थोडा वेळ लागेल आणि आपल्याला बेसनाच्या गाठी मोडायला वेळ मिळेल. तर अशा प्रकारे इथं मी पूर्णपणे बेसनाच्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि पुन्हा यामध्ये जवळपास 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं आहे. तर आपल्याला बेसन कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता बेसन अगदी छान पातळच आहे. आपण पुन्हा याला सराट्याच्या साहाय्याने कंटिन्यू हलवत राहणार आहोत पूर्णपणे जोपर्यंत गाठी याच्या मोडत नाही तोपर्यंत आपल्याला सराट्याच्या साहाय्याने छान ढवळत राहायचं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बेसन घट्ट होईपर्यंत त्याला अगदी ढवळत राहिलं तर बेसनाला अजिबात गाठी तयार होत नाही. अगदी आपला पिठलं छान असा मस्त असा सरसरीत तयार होतो. तर इथं अशाच प्रकारे आपल्याला सराट्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून एखादी जरी बेसनाची गुठळी असेल तर आपल्याला अगदी सहज दिसायला मदत होते. आणि अशा प्रकारे आपण
पिठलं अगदी छान कंटिन्यू ढवळत असल्यानंतर बेसनाला तर गाठी राहणारच नाही. आता इथं पिठलं अगदी घट्टसर आलेलं आहे, गाठी पूर्णपणे मोडलेली आहे आणि या स्टेजवर आपण 5 ते 6 मिनिटासाठी पिठलं शिजवून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला हे पिठलं ठेवायचं आहे, कारण अगदी लवकर हे पिठलं खाली तळाशी चिपकायला वेळच लागत नाही. त्यामुळे आपल्याला मंद आचेवर या सगळ्या प्रोसेस करायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता पिठलं अगदी छान मस्त घट्टसर झालेलं आहे, बेसनाच्या गाठीत अजिबात नाही आहेत. आता पुन्हा एकदा मी पिठलं छान ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा पिठलं जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी शिजवायचं आहे, किंवा पूर्णपणे आपल्याला अगदी छान पूर्णपणे आता आपण हे पिठलं शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 10 ते 15 मिनटं झालेली आहे. पूर्णपणे मंद आचेवर अगदी मी हा बेसन शिजवून घेतलेला आहे. अगदी मस्त असा बेसनावर तेल वर आलेला आहे आणि आपला इथं मस्त असा झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे. जर अशा प्रकारे तुम्ही बेसन अगदी मंद आचेवर हळूवारपणे त्याला शिजवलं ना, तर अशा प्रकारे वर तेल येईपर्यंत जर तुम्ही हा पिठलं शिजवलं तर अगदी झणझणीत लागणार. खायला तर गरमागरम भाकरीसोबत भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा भाजलेल्या बेसनापासून तयार केलेला पिठलं अगदी झणझणीत लागते. तर अशा प्रकारे अगदी गरमागरम मस्त असा चमचमीत आणि झणझणीत आपला इथं गरमागरम पिठलं तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि मस्त अशा गरमागरम किंवा पावसाळी स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.